यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। कराडमधून येळगाव उंडाळे गटात भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। येळगाव उंडाळे गटात अजितदादांच्या राष्ट्रवादीचा करिश्मा पाहायला मिळतोय। उदयसिंग पाटील उंडाळकर 3200 मतांनी आघाडीवर आहे, तर नितीन थोरात हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीच्या जत पंचायत समितीचा निकाल देखील आता हाती आलेला आहे। भाजपने 12 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर आपला विजय प्राप्त केलेला आहे, तर काँग्रेसने 4 जागांवर विजय प्राप्त केलाय। पुन्हा एकदा भाजपचा वरचष्मा पाहायला मिळतोय। या ठिकाणी सांगलीच्या जत पंचायत समितीचा हा निकाल पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।